जवळपास 11 शस्त्रक्रियांच्या वेदनांवर मात करत गीता दीपा महेश मालुसरे हिने जिद्द आणि अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर नुकतेच इंग्लिश चॅनलचे 54 किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर 14 तास 31 मिनिटात पोहून पूर्ण केले. गीता आंतरराष्ट्रीय कोच शेखर खासनीस आणि प्रतीक जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. मुळशीची सुवर्ण कन्या गीता ही भारताची जलपरी म्हणून प्रसिद्ध आहे. गीताने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश जगभरात कौतुकास पात्र आहे. गीताचा हा यशस्वी प्रवास मात्र प्रचंड संघर्षमय आहे. वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षापासून पोहायला सुरुवात करत बघता बघता या प्रतिभावान जलतरणपटूने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. गीताचा हा संघर्षमय यशस्वी प्रवास युवा पिढीला कायम प्रेरणा देणारा राहील. 2017 मध्ये आपल्या 13व्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिने मुंबईच्या समुद्रात 32 किलोमीटरचे अंतर अवघ्या 6 तास 26 मिनिटात पोहून पार करण्याचा मोठा विक्रम केला होता. भारतातील सर्वच आव्हानात्मक स्पर्धांमध्ये गीता नेहमीच अव्वल राहिली आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये गीताने पदवीचे शिक्षण घेताना मुख्य स्वप्नांचा पाठलाग करणं कधीही थांबवलेलं नाही. 2020-21 मध्ये करोनाच्या संकटामुळे गीताच्या सरावाला मोठा ब्रेक लागला. कोरोनामुळे 2 वर्ष प्रॅक्टिस बंद असूनही तिने पुन्हा जिद्दीने सुरुवात केली. जेलीफिशचा जीवघेणा दंश करोनाच्या संकटानंतर लगेच नोव्हेंबर 2022 मध्ये रत्नागिरी येथील सागरी स्पर्धेत पोहत असताना गीताला जेलीफिश या विषारी जलचराचा तीव्र दंश झाला. त्याने तिचा हात निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता. तिच्या हातावर एका वर्षात तब्बल 11 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यामुळे गीताचे स्विमिंग करिअर संपतंय असंच वाटत होतं. मात्र गेले वर्षभर दररोज 8 तास तर कधी 10 तास तिने सराव केला. हातावरच्या खोल जखमा सुकलेल्या नसताना हातातून रक्त येत असतानाही ती कधी थांबली नाही. काल इंग्लिश चॅनल पोहत असतानाही तिला या जुन्या जखमांचा प्रचंड त्रास होत होता. मात्र असह्य वेदनांकडे दुर्लक्ष करत तिने आपले लक्ष फक्त स्वप्नांवर केंद्रित केले आणि अखेर इतिहास रचला. जागतिक जलतरण क्षेत्रातील अत्यंत अवघड मानली जाणारी इंग्लिश खाडी गीताने यशस्वीरित्या पार केली आहे. 8 दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करताना जेलीफिशने पुन्हा एकदा गीताला दंश केला. सुदैवाने हा दंश विषारी नव्हता. इंग्लिश खाडी पोहताना जेलीफिशचे प्रचंड दडपण मात्र होते. इतका संघर्ष करून मिळवलेले हे यश जगाच्या पाठीवर खरोखरच एकमेव द्वितीय आहे. इंग्लिश चॅनलला चॅलेंजेस म्हणजे मेन चॅलेंज आहे थंड पाणी, कारण का तिकडचं टेम्परेचर 14-15 डिग्री असतं. सो त्याचबरोबर वेदर कंडिशन ही अनप्रिडिक्टेबल असते. कधीही पाऊस पडतो, मोठ्या लाटा असतात. सो हे सगळे चॅलेंजेस होते. याच्यासाठी आम्ही इथे पुण्यातच 10 तास 12 तास अशी प्रॅक्टिस केली होती. थंड पाण्यासाठी मी आईस बाथ घेत होते व त्याचबरोबर आम्ही नैनितालला जाऊन प्रॅक्टिस केली होती थंड पाण्यासाठी. तर अशा प्रकारे मी चॅलेंजेससाठी प्रिपेअर्ड होते. जेलीफिशमुळे माझ्या हाताला म्हणजे ब्लड वेसल्स ब्लॉक झाल्या होत्या. त्यामुळे माझ्या हातावर 11 सर्जरीज झाल्यात. सो तो एक मोठा कन्सर्न होता. सर्जरी म्हणजे जखमेसकट पोहणं हे थोडंसं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. पण मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाच मी ठरवलं होतं की मी स्विमिंग सोडणार नाही. सो त्या हिशोबाने मी नंतर जसं फिजिओ चालू केलं सर्जरीनंतर, त्याबरोबर मी थोडी प्रॅक्टिस करत गेले आणि मग म्हणजे मी आधी जशी पोहत होते तशी परत पोहायला लागले. अशा प्रकारचे जसं आपण इव्हेंट्स करतो, जसे अल्ट्रा डिस्टन्स आहे, जसं इंग्लिश चॅनल आहे, ज्याला आपल्याला साधारण 14-15 तास पोहावं लागतं. त्याच्या सगळ्यात पहिली आणि बेसिक गोष्ट म्हणजे लागते ती कन्सिस्टन्सी, चिकाटी आणि डिसिप्लिन. आपण कितीही थकलेलो असो, काही असो किंवा कितीही इंजुरीजमध्ये असो, आपण डेफिनेटली फिजिओज तर हे असतातच आपल्याला मदतीला, पण तुम्हाला प्रॅक्टिसला शो अप करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि अशा मोठ्या इव्हेंटला प्रिपेअर करताना आपण साधारण हळूहळू डिस्टन्स हा बिल्ड केला पाहिजे, जेणेकरून बॉडी त्या दृष्टीने अडॅप्ट होते त्याला. आणि हिच्याकरता तर आम्ही साधारण चालू केलं एक तासाभरापासून हळूहळू ते आम्ही एक 12 तासापर्यंत घेऊन गेलो. 12-13 तास आम्ही हे स्विम करण्याची सवय केली. प्लस अंधारात कसं पोहायचं, अंधारात पोहण्याची पण आम्ही तयारी केली होती, जेणेकरून तुम्हाला सांगता येत नाही की तिथे तुम्हाला कुठल्या वेळेस पोहावं लागेल. ते सकाळी पण तुम्हाला पोहावं लागू शकतं किंवा अंधारातसुद्धा पोहावं लागू शकतं. सो सगळ्या दृष्टीने आम्ही तयार होतो, जेणेकरून तिथे जाऊन असा कुठला तरी चॅलेंज आमच्यासमोर जरी आला तर आम्ही त्याच्याकरता तयार असू.